गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण एकदा आपल्या वन शॉट फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन जी आपण परीक्षेच्या आधी सुरू केलेली आहे तिथला आजचा आपला 9वा वन शॉट आहे। 9 ते 10 यामध्ये आपण सूत्र, ट्रिक्स आणि नियम पाहत आहोत, त्यांची रिव्हिजन करत आहोत। यात आज आपला जो रिव्हिजनचा घटक आहे तो आहे 6 ची कसोटी। आधी या कसोटीचा उपयोग कसा होतो तो सांगतो। जर तुम्हाला एक संख्या दिलेली आहे, समजा 6 5 4 3 2 आणि 3, ठीक आहे, एवढी मोठी संख्या दिली आणि हिला 6 ने निशेष भाग जातो का असा प्रश्न विचारला, किंवा एक संख्या मालिका दिली आणि त्याच्यात दिलेला असेल खाली 4 संख्या दिलेल्या आहेत, समजा 4 संख्या दिल्या आणि त्यांना विचारलं या सगळ्या संख्यांना 6 ने निशेष भाग जातो का, मग तुम्ही यांना भाग देत बसणार आहात का? नाही, त्यावेळी तुम्हाला ही विभाज्यतेची कसोटी उपयोगाला येईल। आज आपण 6 ची विभाज्यतेची कसोटी पाहत आहोत, ठीक आहे, विभाज्यतेची कसोटी। ओके, ठीक आहे। मग 6 च्या कसोटीचा नियम काय आहे इथे दिलेला आहे बघा, किंवा गुणधर्म। ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो अशी संख्या बघायची जिला 2 ने आणि 3 ने भाग जातो। मग आता 2 ने आणि 3 ने भाग जाण्यासाठी म्हणजेच तुम्हाला 6 ची कसोटी येण्याआधी 2 आणि 3 ची कसोटी यायला हवी। ज्या विद्यार्थ्यांना 2 ची आणि 3 ची कसोटी येते त्यांना 6 ची कसोटी आपोआप येणार आहे। कशी ती बघा। 2 ची कसोटी काय सांगते आपल्याला, जर संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 यापैकी अंक आहे, कुठं? एकक स्थानी, ठीक आहे, एकक स्थानी जर यापैकी अंक असेल, ही 2 ची कसोटी आहे, तर त्या संख्येला 2 ने भाग जातो। 2 ने भाग जातो, ही झाली 2 ची कसोटी जी आपण आधीच्या वन शॉट मध्ये घेतलेली आहे। नसेल तर तो पूर्ण बघा, परत समजून घ्या, त्यातही मी उदाहरणं दिले होते। मग आता इथं मला सांगा या एकक स्थानी काय आहे? 3, म्हणजे हिला 2 ने भाग जाणार आहे का? नाही। ओके, नाही जात, म्हणजे 2 ची कसोटी बाद झाली। मग 6 ने भाग जाण्याला काय होते? अडचण होते। आता इथं एकक स्थानी 3 असल्याने जात नाही। 3 ची कसोटी आहे का बघा। 3 ची कसोटी काय सांगते? 3 ची कसोटी अशी सांगते, जर संख्येतील अंकांच्या बेरजेला अंकांची बेरीज करा, मग त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर या संख्येला भाग जातो। आता याची बेरीज करा अंकांची। 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, ह्याची बेरीज आलेली आहे 23। 23 ला 3 ने भाग जातो का? नाही। 23 हा 3 च्या पाड्यात आहे का? नाही। ओके, जर पाड्यात असेल तर लगेच कळतो, नसेल तर त्या बेरजेला भाग जातो का? मग एक उदाहरण, समजा इथं बेरीज केली असती, बेरीज जर 66 आली असती, मोठी संख्या असती, तर पुन्हा 66 ची बेरीज करा, 6 आणि 6 किती होतात? 12, मग तिला 3 ने भाग गेला असता, 12 ला जातो की नाही? म्हणजे याचा अर्थ दिलेली जी संख्या आहे आपल्या समोर जी संख्या आहे या संख्येला, ठीक आहे, या संख्येला 6 ने भाग जात नाही, कारण इथं 2 ने पण भाग गेला नाही, 2 ने सुद्धा गेला नाही। मग 3 ने भाग बेरीज केली, 6 आणि 5 11, 11 आणि 5 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 3 23, 23 आले, 23 ला सुद्धा भाग गेला नाही, म्हणून 3 ने पण जात नाही। याचा अर्थ या संख्येला 6 ने भाग जात नाही। समजलं? ही झाली विभाज्यतेची कसोटी। आणखी एक उदाहरण घेतो आणि समजून सांगतो। ओके, आणखी एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो बघा। समजा 6 ची कसोटी आपल्याला लागू करायची। अंक दिलेला आहे 8 7 5 9 4 3 2 आणि त्याच्यानंतर आहे 2। ओके, एवढा मोठा अंक आहे। आता मी वाचण्याच्या ऐवजी तो संख्येच्या रूपात वाचण्याच्या ऐवजी अंकासारखा वाचला। संख्या बघा काय आहे? 323 94 75, म्हणजे काय? 8,75,94,322। प्रश्न असा दिलेला असेल, या संख्येला 6 ने भाग जातो का? विभाज्यतेच्या कसोटीत आपण काय बघितलंय? 2 आणि 3 ने जातो का? बघा, 2 ने जातो का? 3 ने जातो का? मग 2 ला इथं एकक स्थानी काय आहे? हे तिचं एकक स्थान आहे। एकक स्थानी 2 आहे, याच्यात 0 2 4 6 8 असले तर 2 ने भाग जातो। 2 आहेच म्हणजे हिला 2 ने भाग जातो। आता 2 ने गेला, 6 तिच्या जवळ गेली, 3 ने जातो का? आपण बघितलं याला
एकक स्थानी 2 असल्याने 2च्या संख्येने भाग जातो, मात्र 3च्या संख्येची 3ची कसोटी काय सांगते, संख्येतील अंकांची बेरीज करा, अंकांची बेरीज. ठीक आहे, मग अंकांची बेरीज किती होते, 8 आणि 7 15, 15 आणि 5 किती झाले 20, 20 आणि 9 29, 29 आणि 4 29 आणि 4 33, 33 आणि 3 36, 36 37 38 39 40, 40 ला भाग जातो का, 3 ने नाही जात. मग आता 2 ने गेला आणि 3 ने नाही गेला, मग हिला 6 ने भाग जाईल का. ठीक आहे, शोध घ्यायचा हिला 6 ने भाग जातो का. ओके, चला व्हिडिओ पॉज करा आणि शोध घ्या. याला जर आपण या सूत्रानुसार 40 आल्यामुळे 3 ने भाग जात नाही, दोन्ही अंकांनी जर भाग गेला असता तरच त्याला भाग गेला असता, 2 ने गेला 3 ने गेला नाही, म्हणून 6च्या कसोटीनुसार याला 6 ने निशेष भाग जात नाही. ओके, आले लक्षात. एखादा अंक असा पाहिजे ज्याच्यामध्ये दोन्ही अंकांची 2 ने गेला पाहिजेत आणि 3 ने गेला पाहिजेत, जर या दोघांनी भाग गेला असता तरच ह्याला भाग जातो. आले लक्षात. 6ची विभाज्यतेची कसोटी आपण समजावून घेतली 2 उदाहरणांनी. आता ह्याच्यानंतर आपण 7ची कसोटी समजावून घेणार आहोत. ठीक आहे, चला 7ची कसोटी अवश्य पहा. आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आता आपण या वन शॉट मध्ये 7ची कसोटी पाहत आहोत. या आधीच्या कसोट्या घेतलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य बघा, नसतील बघितल्या त्याची उदाहरणं समजून घ्या. सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहेत, सगळ्या स्पर्धा परीक्षांना. ठीक आहे, आता 7ची कसोटी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही थोडीशी लेंदी आहे. लेंदी म्हणजे 2 टप्प्यात करावी लागते, 2 किंवा 3 टप्प्यात. तुमच्या समोर मी उदाहरण ठेवलेलं आहे, उदाहरणातून ती कसोटी समजून सांगणार आहे. ओके, बघा समोर जे उदाहरण आहे त्याच्यातली कसोटी समजून सांगतो. ही संख्या आहे 1478, हिला 7 ने भाग जातो का. जर भाग देत बसलात तर बराच वेळ लागेल, म्हणून थोडीशी वजाबाकी करू. बघा इथं एकक स्थानचा अंक आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, किती आहे 8, आणि उरलेली संख्या किती 147. मी 147 इथं लिहिली. आता एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करा 16, ती ह्या संख्येतून वजा करा, किती आली 16. याच्यातनं वजा केले तर 131 येतात. काय केले आपण, एकक स्थानचा अंक काढला, त्याची दुप्पट केली, ती या राहिलेल्या संख्येतून वजा केली. तिथं लिहिलेलं बघा, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट बरोबर, उरलेल्या संख्येतून वजा. ही उरलेली संख्या 147, त्याच्यातनं वजा केली दुप्पट 16, 131 आली. आता परत ह्या 1 ची दुप्पट करा, 1 ची दुप्पट किती 2, आणि ती राहिलेल्या संख्येतून वजा करा. राहिलेली संख्या आहे 13, त्याच्यातनं वजा केले 2, किती आले 11. या 11ला आता 2 अंकी राहिलेली ना, त्याच्यामुळे आता याचा विचार करायचा. 11ला 7 ने भाग जातो का. 7चा पाढा तुम्हाला पाठ आहे, 11ला भाग जात नाही, कारण 7 एक 7, 7 दुनी 14. जर इथं 21 आले असते तर भाग गेला असता, मग ही विभाज्यतेची कसोटी हिला लागू पडली असती आणि या कसोटीनुसार या संख्येला भाग गेला असता. पण आता 11ला 7 ने भाग जात नाही, म्हणून ही कसोटी 7ची याला लागू पडत नाही, त्याच्यामुळे या संख्येला 7 ने भाग जात नाही, असा आपण निष्कर्ष काढू शकतो. 7 ने भाग जाणे म्हणजे काय, अपूर्णांकात नाही, निशेष भाग जाणे, खाली काहीच उरायला नको. समजले. ओके, आता काय केलं होतं परत एकदा समजून सांगतो आणि दुसरं उदाहरण देतो. बघा इथं 1478 ही संख्या होती, तिच्यातला शेवटचा अंक होता 8 एकक स्थानचा, तो घेतला, त्याची दुप्पट राहिलेल्या संख्येतून वजा केली, उरलेली संख्या आली 131. पुन्हा 131चा जो शेवटचा अंक होता तो होता 1, 1 ची दुप्पट राहिलेल्या 13 मध्ये, हे इथं 13 आहे, या 13तून वजा केली आणि आलेली संख्या 2 अंकी होती, तिला भाग आपण ठरवू शकत होतो, तिला आपण 7 ने भाग देऊन बघितला, भाग जात नाही, म्हणून या संख्येला 7 ने भाग जात नाही. ओके, आता आणखी एक उदाहरण देतो आणि परत 7ची कसोटी समजून सांगतो. आता तुमच्या समोर जे उदाहरण लिहिलेलं आहे त्याच्याकडे नीट बघा. 7च्या कसोटीत आणखी एक स्टेप मी थोडी सोपी करून सांगणार आहे. काय केलंय आता, कसोटी काय सांगते की हिला या संख्येला, संख्या किती झाली 28,497. ठीक आहे, काय करायचे, शेवटच्या अंकाची दुप्पट करा, उरलेल्या संख्येतून वजा करा. ठीक आहे, म्हणजे 28 वजा ही एवढी उरलेली संख्या आहे, हिच्यातनं शेवटच्या अंकाची दुप्पट करा, 14 वजा करा, किती येणार आहे, किती येणार, त्याच्यातनं वजा केली तर मग ती बेरीज आपल्याला मांडावी लागेल. ठीक आहे, समजा याच्यातनं 14 गेले तर इथं 5 आणि इथं गेला, किती राहिलाय
3, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 2 8. ओके, एवढ्या अंकाची केली ना आपण फक्त वजाबाकी. मग परत 28 35 वजा. आता 35 राहील का तुमचा? नाही. हा राहील का? नाही राहणार. कारण आपल्याला काय सांगितलंय, शेवटच्या अंकाची उरलेल्या संख्येतून वजाबाकी करा. त्याची हे काय? दुप्पट 10. बरोबर. 5 ची दुप्पट केली 10, ती याच्यातनं वजा करा. किती येणार आहे? 273. ठीक आहे. मग आता पुन्हा ती स्टेप आपल्याला खाली करावं लागेल. ही उरलेली संख्या आहे 27, यातनं याची दुप्पट वजा करा. किती आली? 6. 3 ची दुप्पट 6 वजा केली. आता किती उरले? 21. या संख्येला भाग जातो का 7 ने? हो, जातो. बरोबर. ती स्टेप आपण करत गेलो मित्रांनो. मी तुम्हाला दाखवलं. इथं 21 आले. तुम्हाला ते माहिती 21 7च्या पाड्यात आहेत. हिला भाग जातो म्हणजे हिला 7ची कसोटी लागू पडली. ह्याही पेक्षा थोडासा बारीक विचार करा. मी परत तुम्हाला संख्येकडे घेऊन जातो. आता संख्येकडे नीट बघा एकदा. संख्येकडे नीट बघा. तोंडीच भाग देऊ आपण याला. 7 चोक 28. ओके, जाईल. खाली वर घेतला अंक, भागाकाराचा विचार करा. 2 गेला नाही, 2 खाली घेतला, नंतर 8 खाली घेतला. काय? 7 चोक 28 गेला. ठीक आहे, काय उरलं? काहीच नाही. 49. 4 खाली घेतला, 9 खाली घेतला, 7 7 49 गेला. आणि नंतर शेवटी 7 खाली घेणार आहेत. 7 1 7. याचा अर्थ तोंडी भाग पण होतो आणि तुमच्या हे लक्षात येतं की खाली काहीच उरत नाही. जर ह्या संख्येला 7 ने वैयक्तिकरित्या भाग जात असेल तर तिच्या खाली आलेल्या उत्तराला सुद्धा भाग जातो. समजलं? म्हणजे ही कसोटी वापरण्याची थोडीशी रीत अशी आहे. त्या अंकाकडे नीट बघा. जर त्या अंकाला भाग जात असेल तुकडे पाडून तरी जातो, पण ह्याला तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल. अन्यथा कसोटी सोपी आहे. आणखी एक उदाहरण घेऊन 7ची कसोटी मी समजून सांगतो. ठीक आहे, चला. आपण आणखी एक उदाहरण घेतलंय. 7च्या कसोटीचे 2 टप्पे असल्यामुळे तिसरं उदाहरण देतोय आणि समजून सांगतोय. पण ह्यातही मी थोडासा पुढचा मुद्दा सांगणार आहे. कसोटी काय सांगते? शेवटच्या अंकाची दुप्पट करा, ती उरलेल्या संख्येतून वजा करा. तसं करत करत जा. 2 अंकी येता येईल तोपर्यंत येईल. आता या अंकाकडे नीट बघा भागाकाराच्या पद्धतीने. जर तुम्ही तसं केलं तरी याला वेळ लागेल. हे संख्या किती अंकी आहे बघा बरं एकदा. 1 2 3 अशी आहे. पण याचा 2 2 चे ग्रुप करून बघा. या 35 ला भाग जातो का? तो पाड्यात आहे का? 7 5 35. ठीक आहे. मग जर एखादा जास्तीचा असता तर पुढे जोडला असता. 35 ला जातो, विषय संपला. 7 9 63 जातो, विषय संपला. 7 7 49 तोही जातो. 7 3 21. जर यातले सगळे अंक जुळत जुळत आले आणि याला मोठ्या संख्येला भाग जात असेल तर जातो. हा अनुभवाचा भाग आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. पण जर इथं या 35च्या जागेवरती आपण काय केलं? 2 2 चा विभागणी करून त्याला 7 ने भाग देऊन पाहिलं. तोंडी तो गेला, सगळ्या याला भाग गेला, इथं काहीच उरला नाही. जर इथं याच्या जागेवर 4 असताना विद्यार्थी मित्रांनो, तर आता विचार करा. 7 5 35 चा 5 चा भाग गेला, 7 9 63 चा गेला, 7 7 49 चा गेला आणि 7 3 21 चा गेला. बरोबर. पण ह्या उरलेल्या 24 मधून 31 वजा केले तर किती उरतात? खाली 3. म्हणजे निशेष भाग जातो का? नाही जात. याचा अर्थ भागाकार जरी एवढा येणार असेल तरी 3 खाली उरणार आहे. म्हणून याला 7ची कसोटी लागू पडत नाही. समजले? ओके. आता माझ्या मते तुम्हाला 7ची कसोटी चुकणार नाही परत. ठीक आहे. ही कसोटी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याच्यानंतर मी कसोटीचे जे 2 टप्प्यात समजून सांगितलं ते आवडलं तरी विसरू नका. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर ते करून घ्या. पुढची कसोटी आपली 8ची 9ची आणि 10ची घेऊ. ठीक आहे. चला. आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आपण आता 8ची कसोटी पाहत आहोत. सूत्र, ट्रिक्स आणि नियम पाहत आहोत. त्यामध्ये विभाज्यतेची कसोटी समजावून घ्यायची, अंकांमधून समजावून घेत आहोत. तुमच्या समोर मी 8ची कसोटी लिहिलेली आहे. कसोटी अशी आहे. एकक, दशक, शतक स्थानच्या अंकाला, एकक, दशक आणि शतक स्थानच्या अंकाला जर पूर्ण भाग जात असेल तर तिला भाग जातो. या संख्येचा विचार करा बरं. आता इथं एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि खाली एक उदाहरण ठेवलेलं आहे. 2 अंक मी तुम्हाला समोर दिलेत. 732 चा विचार करा. तुम्ही म्हणाल सर असं असेल तर मग आपल्याला इथं समोर दिसते ना भाग जातो का नाही, हेच समजून घ्यायचे. ही छोटी संख्या लिहिली, नंतर मी मोठी संख्या देणार आहे, त्यासाठी हे समजून घ्या. आधी 732 चा विचार करा. ह्याला 8 ने भाग जातो का? 3 अंकांचा करायचा आहे. आधी या 2चा ग्रुप करा आणि याचा करा. 8 ने 7 ला भाग जातो का? नाही.
जर दोघांचा विचार केला तर काय होईल ना 72 येतील बरोबर. 72 ला 8 ने भाग जातो 9 8 72. एक उरला तो 12 सोबत जोडा 12 झाले. 12 ला 8 ने भाग जातो का नाही. जर या तीनही संख्यांच्या अंकाला भाग जात नाही तर ह्याला 8 ने भाग जात नाही. 8 ने जात नाही. ओके हे निश्चित झालं. ठीक आहे जात नाही इथं नकार आला. आता याचा विचार करा तसाच. या 8 ला 8 ने भाग जातो 832 चा विचार करतोय आपण तोडून घेतलाय. या 8 ला 8 ने भाग जातो यस 8 1 8. त्याच्यानंतर हे दोन उरलेले आहेत 8 चोक 32 झाले म्हणजे याला भाग जातो. जर कोणत्याही संख्येमध्ये आता बघा मी काय लिहितोय 7 5 8 9 4 आणि शेवटी असे असते 832. शेवटी असे असते तर भाग गेला असता का. हो गेला असता. कारण शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग जात असेल तर या सगळ्या संख्येला 8 ने भाग जातो. मला तुम्हाला हे समजून सांगायचं होतं. आलं लक्षात. काय केलं आपण शेवटच्या 3 अंकांचा विचार केला जे मी इकडे लिहिलेले होते आणि नंतर कोणती संख्या वाढून दिली. इथं पुढच्या याचं टेन्शनच घ्यायची गरज नाही. जर इथं या 3 अंकांना 8 ने भाग गेला ना तर या सगळ्या संख्येला 8 ने भाग जातो. ओके समजली आजची कसोटी. आणखी एक उदाहरण घेतो आणि परत आजची कसोटी समजून सांगतो. तुमच्या समोर मी 2 संख्या लिहिलेल्या आहेत. त्यातली जी संख्या आहे ती आपल्याला कसोटीसाठी लागणारी वर घेतली. बघा इथे एक मोठी संख्या लिहिलेली आहे. हे शतक आहेत, हे हजार आहेत, नंतर हे लाख आहेत आणि 1 कोटी आहेत. संख्या अशी आहे 48 कोटी 75 लाख 74,408. या संख्येला 8 ने भाग जातो का. निशेष भाग. कसं ओळखायचं. आजची कसोटी पहा. शेवटच्या 3 अंकांचा विचार करा. किती आहेत 408. 408 ला 8 ने भाग जातो का. इथं लिहिलेलं आहे बघा बरं. पहिला विचार करून बघा 40 चा जोडून करायचा कधी पण जोडून आणि नंतर तोडून. 40 चा विचार करा 8 पंचे 40 यस आणि 8 1 8. जर या 3 अंकांना 8 ने पूर्ण भाग गेला काहीच बाकी उरली नाही तर याचा अर्थ या खालच्या सगळ्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जाणार आहे. तुम्ही भाग देत बसा खेळत बसा तुमच्या लक्षात येईल की ही किती इंटरेस्टिंग बाब होती. आपण आधीच निर्धारित केलं विद्यार्थी मित्रांनो की हिला 8 ने भाग जातो. समजले. पुढचं दुसरं एक उदाहरण देतो. ठीक आहे 7 आता समजा 8 आणि नंतर 8 9 72. ओके 872. ठीक आहे शेवटचे अंक एवढे दिलेले आहेत. तशी संख्या लिहितो 11 12 13 आणि 872. बघा बरं संख्या काय लिहिली 11 कोटी 12 लाख 13,872 ही संख्या आहे. पण शेवटच्या 3 अंकांचा विचार करा. या 3 अंक आहेत 872. मी उलट लिहिलं बघा 872 वरती घेतले. 872 ला भाग जातो का 8 ने. विभाज्यतेच्या कसोटीनुसार 8 1 8 8 9 72. याचे किती येतं 8 1 8 8 9 72. शेवटचा जो संख्या आहे याला एवढा 19 येणार आहे. पुढचा जो भागाकार आहे तो करत बसा बरोबर ह्या संख्येला निश्चित भाग जातो. हे 8च्या कसोटीने निश्चित होतं. समजलंय. ओके वेळेअभावी आपण साधारण आपली सूत्र या फारची जी हे फास्ट फॉरवर्ड रिव्हिजनची ही 17 ते 20 मिनिटांमध्ये घेत असतो. तुम्ही जर 1 शॉट पाहत असाल कसोटीचे तर मागचे सुद्धा शॉट बघा आणि 8ची आत्ता घेतलेली कसोटी आवडली असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. पुढची कसोटी 9ची 10ची आणि 11ची नीट बघा. ठीक आहे चला.